सटवाईची कहाणी. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात गणू आणि राधा नावाचे दाम्पत्य राहत होते. दोघेही अत्यंत गरीब होते, पण मनाने श्रीमंत होते. देवभक्ती, प्रामाणिकपणा आणि कष्ट यावर त्यांचा विश्वास होता. लग्नाला अनेक वर्ष झाली होती, पण त्यांच्या घरी अपत्य नव्हते. राधा रोज देवाकडे एकच प्रार्थना करायची, देवा, माझ्या कुशीत एक मूल दे, त्याचं पालनपोषण मी प्रेमाने करीन. एके दिवशी त्यांच्या भक्तीला फळ मिळालं. राधाला पुत्ररत्न प्राप्त झालं. संपूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघालं. गावातील स्त्रिया ओव्या गाऊ लागल्या. घरात आनंदोत्सव सुरू झाला. बाळाच्या जन्मानंतर 6 दिवस पूर्ण झाले. 7वा दिवस उजाडला. गावातील वयोवृद्ध आजीबाई राधाला म्हणाल्या, आज सटवाईची रात्र आहे. घर स्वच्छ कर. पाटावर कोरा कागद, लेखणी, दिवा आणि नैवेद्य ठेव. आज रात्री सटवाई माता येईल आणि तुझ्या बाळाचं नशीब लिहून जाईल. राधाने सर्व तयारी केली. संध्याकाळी पूजा झाली. दिव्याचा मंद प्रकाश घरभर पसरला. सर्वजण झोपले, पण गणूच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. खरंच सटवाई माता येते का? आणि ती नशीब कसं लिहिते? कुतूहलाने त्याने जागे राहायचे ठरवले. मध्यरात्र झाली. अचानक घरभर एक दिव्य प्रकाश पसरला. वातावरणात सुगंध दरवळू लागला. गणूने भीतीने आणि आश्चर्याने डोळे उघडले. त्याने पाहिले, एक तेजस्वी स्त्री पांढऱ्या शुभ्र वस्त्रात घरात प्रवेश करत होती. तिच्या कपाळावर चंद्रकोर होती आणि हातात सुवर्ण लेखणी होती. ती सटवाई माता होती. ती हळूहळू बाळाच्या पाळण्याजवळ गेली. पाटावरील कागद उचलला आणि काहीतरी लिहू लागली. गणूला राहावेना. पुढे तो आला आणि हात जोडून म्हणाला, माते, तुम्ही कोण? देवी स्मित हास्य करून म्हणाली, मी सटवाई आहे. प्रत्येक बालकाच्या जन्मानंतर त्यांचे प्रारब्ध लिहिण्यासाठी येते. गणूने नम्रपणे विचारले, माझ्या मुलाच्या नशिबात काय लिहित आहात? देवी थोडा वेळ शांत राहिली. माणसाने भविष्य जाणून घेण्याचा हट्ट करू नये. पण गणूने पुन्हा विनंती केली, माते, मी वडील आहे. माझ्या मुलासाठी चिंतेने विचारतो आहे. देवी म्हणाली, ठीक आहे, पण हे गुपित कुणालाही सांगू नकोस. गणूने मान डोलावली. सटवाई माता म्हणाली, तुझा मुलगा बुद्धिमान असेल. तो मोठा होऊन अनेकांना मदत करेल. त्याला संपत्ती मिळेल, कीर्ती मिळेल. पण त्याच्या आयुष्यात एक मोठं संकट येईल. त्या संकटामुळे त्याचा जीव धोक्यात येईल. हे ऐकून गणू घाबरला. माते, ते संकट टाळता येणार नाही का? सटवाई म्हणाली, भाग्य लिहिलं जातं, पण कर्माने त्याची दिशा बदलता येते. चांगले संस्कार, सत्य आणि श्रद्धा यामुळे संकटांची तीव्रता कमी होते. इतकं बोलून देवी अदृश्य झाली. वर्षे लोटली. बाळाचे नाव माधव ठेवले गेले. माधव अतिशय हुशार आणि दयाळू होता. गावातील प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करायचा. तो मोठा झाला तसा त्याच्या बुद्धीची ख्याती दूरवर पसरली. एक दिवस राजाला माधवबद्दल समजले. राजाने त्याला दरबारात बोलावले. माधवने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे दिली. राजा आनंदित झाला आणि त्याला सल्लागार म्हणून नेमले. गणूला मात्र सटवाई देवीचे शब्द आठवत होते. मोठं संकट येईल. दिवस जात होते. एके दिवशी राज्यावर शत्रू राजाने हल्ला केला. युद्ध सुरू झाले. माधव राजासोबत रणांगणात गेला. युद्धादरम्यान शत्रूंनी कपटाने माधवला पकडले. त्याला एका अंधाऱ्या तुरुंगात टाकण्यात आले. सर्वांना वाटले की आता त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण माधवने धीर सोडला नाही. त्याला आईवडिलांनी दिलेले संस्कार आठवले. त्याने देवाचे स्मरण केले. तुरुंगात त्याला एक वृद्ध साधू भेटला. साधू म्हणाला, बाळा, संकट हे शेवट नसते, ते माणसाच्या सामर्थ्याची परीक्षा असते. माधवला नवी उमेद मिळाली.
काही दिवसांनी त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून तुरुंगातून सुटका केली आणि राजाकडे परतला. त्याच्या पराक्रमामुळे युद्धात विजय मिळाला. राज्य वाचले. राजाने त्याचा मोठा सन्मान केला. त्या रात्री गणूला पुन्हा स्वप्नात सटवाई माता दिसली. ती म्हणाली, गणू, मी सांगितलेले संकट आले, पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे त्याचा जीव वाचला. हेच कर्माचे सामर्थ्य आहे. गणू नम्रपणे म्हणाला, माते, मग भाग्यापेक्षा कर्म मोठे आहे का? सटवाई माता हसली. भाग्य हे बीज असते, पण त्याला वाढवणारे पाणी म्हणजेच कर्म. चांगले कर्म असेल तर काट्यांच्या जमिनीतही फुले उमलतात. हे बोलून देवी अदृश्य झाली. त्यानंतर माधवने संपूर्ण आयुष्य लोकसेवेत घालवले. गरिबांना मदत केली, न्याय दिला आणि सत्याचा मार्ग धरला. गावातील लोक ही कथा पिढ्यानपिढ्या सांगू लागले. म्हणूनच आजही महाराष्ट्रात बाळाच्या जन्मानंतर 7व्या दिवशी सटवाई पूजन केले जाते. घरात दिवा लावला जातो. पाटावर कोरा कागद आणि लेखणी ठेवली जाते, कारण लोकांचा विश्वास आहे की त्या रात्री सटवाई माता येते आणि बालकाच्या आयुष्याचा लेख लिहून जाते. यामधून कथेचा संदेश आपल्याला मिळतो. नशीब महत्त्वाचे असते, पण त्याहून मोठे असतात चांगले संस्कार, सत्कर्म, परिश्रम आणि देवावरील श्रद्धा. सटवाई माता भाग्य लिहिते, पण माणूस आपल्या कर्माने त्या भाग्याला उजाळा देऊ शकतो.